कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय आहे तुझ्या आवाजामध्ये? तुला गुरुकुल मध्ये तर मला घेऊन जायला खूप आवडेल। सारेगमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता सी मराठीवर। मी जरा जाऊन येते। आता कुठे निघालीस तू? असं काय करते? पोलीस स्टेशनला जायचंय ना वकिलांना घेऊन। वकिलांना एक मी कालपासून फोन करते, त्याचा फोन काही लागत नाहीये मला, म्हणून मी स्वतःच जाऊन येते आता। मी पण येते। कोणी कुठेही जायची गरज नाहीये, मी आलो। दादा वेदांत? वेदांत, अरे बरं आहेस ना? होय, आणि ऍक्च्युली बरं झालं सगळे इथे जात, सगळ्यांना एकत्रच सांगतो। टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये, यांचा काहीतरी गैरसमज झाला होता। काय गैरसमज? असा कसा गैरसमज झाला? मॅडम सॉरी, आमचा गैरसमज झालाय। VW इन्फ्राच्या कोणत्याही साईटवरती कोणताही अपघात झालेला नाही। WV नावाची कंपनी आहे, त्यांच्या साईटवरती अपघात झाला, पण दोन्ही नावं सारखीच असल्यामुळे आमचा गैरसमज झाला आणि आम्ही वेदांत वानखेड्यांना अटक केली। व्हॉट? सिरियसली? असा कसा गैरसमज झाला तुमचा? जरा लक्ष देऊन काम करत जा ना। तुमच्या ह्या गैरसमजामुळे एखाद्याचा जीव जायचा। सॉरी मॅडम। सॉरी? मग तुम्हाला समजतंय का? भर मांडवातून तुम्ही माझ्या मुलाला अटक करून घेऊन गेलात, त्याचा साखरपुडा होता, आमच्या घराची लाज गेली, आणि तुम्ही फक्त सॉरी म्हणताय? मी तुमची गृहमंत्र्यांकडे कंप्लेंट करणार। आई रिलॅक्स, चुके नाही, मला काही त्रास झालेला नाही। वेदांत, अरे काय आहे? तुला इतका त्रास झाला आणि तरी सुद्धा तू? अगं काहीच झालेलं नाहीये, तू तू शांत राहा ना। आणि माझी मदत पण एका पोलिसानेच केली ना, त्याच्यामुळे सुटलो ना मी। हा माझा मित्र DCP अनिल। वेदांत, अरे मित्राची मदत मी नाही करणार तर कोण करणार? थँक्स यार। आणि सर, पुढच्या वेळेस मला अरेस्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेव, VW इन्फ्राच्या कोणत्याच साईटवर अपघात होऊच शकत नाही, कारण आम्ही आमच्या वर्कर्सची खूप काळजी घेतो। चला येतो। थँक्यू। बघा, मी म्हटलं होतं ना तुम्हाला सगळ्यांना, वेदांत काही तासातच परत येईल। चल वेदांत, मी निघतो। अरे ब्रेकफास्ट करून जा ना। नाही नको, मला लेट होतोय। बाकी आपलं बोलणं झालंय त्याप्रमाणे मी माहिती काढून भेटेनच तुला। अँड थँक्स वन्स अगेन। अरे बस काय, मित्राची लाज काढतोयस काय? बरं, येतो मी। नमस्कार। आरती, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। अरे तू सॉरी का म्हणतोयस? तुझ्या गृहप्रवेशाला मी नव्हतो ना, म्हणून। हे बरं, तुम्ही मला मिस केलं की नाही? ऑफकोर्स मिस केलं। अरे आम्ही सगळ्यांनी तुला खूप मिस केलं, पण आमच्यापेक्षा जास्ती अमूल्यांनी तुला मिस केलं, हो ना? दादा यार, तू असायला हवा होतास। मी उखाणा घेतला माहितीये? अरे काय सांगतोस, उखाणा? अरे वा। बरं मी काय म्हणतो, आता वेदांत आलाय तर सेलिब्रेशन व्हायलाच हवं, हो की नाही? करेक्ट। सुमन, सुमन, बाहेर बाहेर लवकर। काय काय लवकर काय? काही नाही, आनंदाची बातमी आहे। आनंदाची बातमी आहे? वा वा, लवकर सांगा। काही नाही हो,
अमूल्याचा फोन आला होता, वेदांची सुटका झाली. हो नशीबाई देवच पावला म्हणायचं. नाही, देव पावला की नाही माहित नाही, पण वेदांत निरपराध आहे. पण मग पोलीस का घेऊन गेले बरं? अरे अमूल्य म्हणाली की दुसऱ्याच कुठल्या तरी कंपनीच्या साईट वरती अपघात झाला होता. पोलिसांचा गैरसमज झाला की वेदांच्याच कंपनीच्या साईटवर अपघात झाला. पोलीस पण ना खरंच हो अमूल्याच्या जीवात जीवाला असेल ना. हो नाही, फोनवर बोलता बोलता अक्षरशः रडायलाच लागली. साहजिक आहे म्हणा, खूप प्रेम आहे तिचं वेदांतवर. नाही, मलाही जाणवत असतं ते सतत. किती छान वाटते नाही त्यांची जोडी. असं म्हणतात ना, परमेश्वरांनी स्वर्गातच लग्नाच्या गाठी बांधलेल्या असतात, तसं त्या दोघांकडे बघून वाटतं मला. खरंय खरंय. ए कडू माणसा, मुली अगं आत्ता तरी कडू माणसं म्हणणं बंद कर. आता कडूला कडू नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं? वागतोसच कडू. आता सुद्धा बघ ना, न सांगताच निघाला आपला. ते मला वाटलं तुझ्याकडे वेळ नाहीये माझ्यासाठी. मला विचारलंस तू माझ्याकडे वेळ आहे की नाही, धरलंस ना गृहीत. हेच मला आवडत नाही तुझ्याबद्दल. तू आहे ना, तू मला खूप गृहीत धरतोस. बर, लक्षात ठेवेन. पण अमूल्या, तू पण लक्षात ठेवा. काय? दिलेला शब्द पाळला. कोणता शब्द? आपल्याला साखरपुडा नाही करावा लागला. वेदांत, खरं खरं सांग, आपला साखरपुडा होऊ नये म्हणून तूच हे सगळं नाही ना घडवून आणलं? अगं तू नाही. हो ऍक्च्युली मीच सगळं घडवून आणलं. पेपरमध्ये पण मीच छापून दिलं. मला काय, मी काही करू शकतो ना. मी तर सगळ्यांना खिशात घेऊन फिरतो, सो मी काही करू शकतो. बरोबर ना? तुम्हा श्रीमंत माणसांचं काय सांगायचं? तुम्ही खरंच काही करू शकतात ना. तुला नीट बोलताच येत नाही का? तूच वाकड्यात शिरतोस. आता सुद्धा मी सरळ सरळ विचारलं ना तुला मला काय वाटलं ते. त्यात काय एवढं? मी गोंधळलोय, सो मला कळत नाही. इथं तू नेहमीच असतोस. काय गोंधळ आहे ना? सोड, मी निघतोय. तुला आनंद झाला ना? बस. थांब. काय झालं? मी स्पष्ट सांगितलं तुला की मला तू एक रात्र सुद्धा जेलमध्ये राहायला नको. म्हणजे की तू एक रात्र जेलमध्ये राहण्यापेक्षा हे आयुष्यभर तुझ्या कैदेत राहिलेलं चाललंस. आता ह्याचा अर्थ आहे ना, तू घरी जाऊन डिक्शनरी मध्ये शोध. त्या अवघड भाषाही मी तुझ्या कैदेत आयुष्यभर राहिले असते. अमूल्य, गौरी गाणे म्हणायची, कुठं पण गाणे म्हणे. तिला तो छंदच लागला. मी जर सिलेक्ट झाली तर सर्वात जास्त खुशी माझ्या आईला मिळेल. अशी ही मुलगी जी जगते फक्त गाणं. अजून एक वैशाली माडे इथे दिसते. ही पोरगी एकदम झकास गायली. सारेगमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता झी मराठीवर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.